महिला व बाल विकास अधिकारी CDPO 2025 ची जी ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे त्याची जी लास्ट डेट आहे ती 14 डिसेंबर 2025 आहे. तर याबद्दल जी एक्झाम आहे त्याबद्दल आपण बघणार आहोत की जो अभ्यासक्रम आहे त्यामध्ये तुम्हाला कोणते टॉपिक्स करायचे आहेत आणि तुमची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे मार्क्स मिळवण्यासाठी. त्यानंतरचा जो टॉपिक आहे की कोणते कोणते जे बुक लिस्ट आहे तर जे आपण प्रमोशनल बेस हा व्हिडिओ नसणार आहे की कोणतं बुक्स तुम्हाला सजेस्ट करणं पण एक जो सोर्सेस आहेत जे ऑथेंटिक सोर्सेस आहेत त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. आणि मार्क्स स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे आणि खूप मोठी वॅकन्सी आहे जे कोणी या फॉर्म साठी इलिजिबल असणार आहेत अंतर्गतच्या विभागीय परीक्षांसाठी तर त्यांच्यासाठी खूप चांगली वॅकन्सी आहे जी 258 जागांसाठी खूप मोठ्या ड्युरेशन नंतर आलेली आहे. तर त्याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये बघूया. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋतुजा पवार, इन्फिनिटी अकॅडमी मध्ये आपलं स्वागत. तर सरळ सेवेचा जो पार्ट आहे सॉरी सोबतच जर तुम्ही याचं प्रिपरेशन करत असाल मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान जो जीके रिजनिंग ऍप्टिट्यूडचा जो पार्ट आहे किंवा एक्झाम साठी सुद्धा लागणारा जो मराठी चा पार्ट आहे किंवा GS चा जो पार्ट आहे तो इथे या बॅच मध्ये कव्हर करून घेतला जाणार आहे. तर यामध्ये तुम्हाला PDF स्वरूपामध्ये नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील प्लस वॉच टाइम जो असेल तो अनलिमिटेड असणार आहे आणि 100+ टेस्ट तुम्हाला प्रोव्हाइड केला जाणार आहे. तर यासाठी या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि जी फीज असेल ती 999 आहे 1 इयरच्या व्हॅलिडिटीसाठी आणि जे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं जे ऍप आहे ते डाउनलोड करायचं आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला फक्त टेस्ट हवे असतील तर टेस्ट सुद्धा तुम्हाला तशा प्रकारे प्रोव्हाइड केल्या जातील. तर आपण अभ्यासक्रमाकडे जाऊया. सॉरी. आता बघा, महिला व बाल विकास आयुक्तालय अधीक्षक निरीक्षक जे आहे गट ब राजपत्रित ग्रामीणसाठी जे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा जी तुमची एक्झाम होणार आहे तर 200 जे प्रश्न असणार आहेत 400 गुणांसाठी म्हणजे प्रत्येक प्रश्न हा तुमचा एक क्वेश्चन हा 2 मार्क्स साठी असणार आहे. आणि ज्याप्रमाणे MPSC ची निगेटिव्ह मार्किंग आहे त्याप्रमाणेच आहे की 1/4 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. म्हणजे 4 प्रश्न चुकल्यानंतर तुमचे एका प्रश्नाचे मार्क्स हे काय होणार आहे कट होणार आहे. तर प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील. आणि आता तुमचा सपोज जो पण स्कोर सपोज तुमचा पॉइंट मध्ये स्कोर येतो 0.75 समथिंग काही येतो तर तो हा स्कोर असाच ठेवण्यात येणार आहे. त्यामध्ये तुमचं कम्प्लीट मध्ये स्कोर होणार नाही. तो 0.75 जर जो अपूर्णांकातच राहील तरी बघा बेरीज अपूर्णांकात आली तरी तो स्कोर जो असणार आहे तो अपूर्णांकातच तुमचा राहणार आहे. एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असले तर अशा प्रकारे नकारात्मक गुणांची पद्धत लागू असणार नाही. जर एखादा प्रश्न तुमचा हॅश मध्ये जातोय किंवा तो नंतरून कॅन्सल होतो तर त्याचे मार्क्स तुमचे कट केले जाणार नाही आहे. तर ही जी प्रोसेस आहे. त्यानंतरचा बघूया जो मराठी इंग्रजी आणि सामान्य ज्ञानाचा पार्ट आहे फर्स्ट साठी म्हणजे पहिल्यामध्ये तुमचा जो मराठीचा पेपर असेल तो 12वीचा दर्जा असेल, इंग्रजीसाठी पदवीचा दर्जा आणि सामान्य ज्ञानासाठी पदवीचा दर्जा असेल. त्यानंतर शासनाशी संबंधित निवडक कायदे व संस्था तर विभागामध्ये काम करण्यासाठी असलेले जे ज्ञान आहे असे टोटल 100 प्रश्न असणार आहे. तर तो कालावधी जो असेल तो 1 तासाचा असेल आणि नंतर सेकंड पेपर जो आहे तो सुद्धा 100 प्रश्न 200 गुणांसाठी आणि 1 तास वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे MCQ बेस हा तुमचा पेपर असणार आहे. पूर्ण जी सिलेक्शन प्रोसेस आहे ती पूर्ण आता क्वेश्चन MCQ बेस असणार आहे आणि जी मुलाखत आहे ती 50 गुणांची होणार आहे. तर आपण नेक्स्ट जाऊया की आता बघा मराठी इंग्रजी जो पार्ट आहे तो एकदा आपण बघूया की तुम्हाला कशा प्रकारे करायचा आहे. तर वेगवेगळे सोर्सेस आहेत. तर मराठीसाठी जो पार्ट आहे तो मराठी ग्रामर करायचा आहे तुम्हाला व्यवस्थित, जसं की प्रयोग समास त्यानंतर जे अव्ययांचे प्रकार आहेत नाम सर्वनाम विशेषण क्रियापद नंतर इतर अव्यय शब्दयोगी अव्यय क्रिया विशेषण अव्यय त्या प्रकारे कशा प्रकारे काम केलं ते जो पार्ट आहे तो ठेवायचा लक्षात ठेवायचा आहे तो करायचा आहे. त्यावरती तुम्हाला वर्क करायचं आहे. त्यानंतर समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द म्हणी वाक्यप्रचार यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे. तो मराठीचा जो पार्ट आहे वाक्य यामध्ये सुद्धा त्यांनी सिलेबस मध्ये व्यवस्थित डिकोड केलंय की शब्दसंग्रह वाक्यरचना व्याकरण म्हणी व वाक्यप्रचार यासाठी जे प्रिव्हियस इयरचे सोर्स आहे मराठीसाठी तुम्ही मोरा वळंबे सरांचं बुक वापरू शकता किंवा बाळासाहेब शिंदे सरांचं सुद्धा बुक वापरू शकता.
आणि या रिलेटेड जो पार्ट आहे तसंच एक उत्तरावरील प्रश्न सुद्धा तुम्हाला असणार आहे. म्हणजे उत्तरावरती तुम्हाला 3 ते 4 प्रश्न बघायला मिळतील एक्झाम मध्ये. तर आपण तेवढं एक्सपेक्ट करून जाऊया. आणि जो पार्ट आहे त्यासाठी तुम्हाला एमपीएससी चे प्रिव्हियस इयर्सचे सर्व पेपर्स प्रॅक्टिस करायचे आहे. त्यानंतर इंग्लिशचा जो पार्ट आहे, इंग्लिशमध्ये कॉमन व्होकॅब्युलरी आहे. व्होकॅब्युलरी मध्ये इंग्लिश करताना तुम्हाला सिनॉनिम्स, अँटोनिम्स, इंग्लिश साठीचा जो पार्ट कराल त्यामध्ये तुम्हाला सिनॉनिम्स, अँटोनिम्सचा पार्ट करायचा आहे. त्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन, हा पार्ट इंग्लिश साठी तुम्हाला व्यवस्थित करून जायचा आहे. नेक्स्ट हा आता ग्रामरचा व्होकॅब्युलरीचा पार्ट झाला. ग्रामर मध्ये करून जाताना मोस्ट ऑफ जे आपला टेन्सेसचा पार्ट आहे, चेंज द व्हॉइस आहे, त्यानंतर जेवढं पण आहे नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह हे तर तुम्हाला टर्म्स करायच्याच आहे. त्यासोबतच जे इतरही ग्रामॅटिकलचा जे आहे चेंज द व्हॉइस मेन करून जायचं आहे. ऍड क्वेश्चन टॅग हे इतर ग्रामरचा जो पार्ट आहे तो करायचा आहे. आर्टिकल्स वरती खूप प्रश्न एक्झाम मध्ये बघायला मिळतात. आर्टिकलचा पार्ट व्यवस्थित डिटेक्ट व्यवस्थित करायचा आहे डिटेल मध्ये. जसे की नो आर्टिकल आहे, ए अँड द आहे, कुठे टर्म्स आहेत, फिल इन द ब्लँक्स वरती येतात. जास्तीत जास्त एरर वरती क्वेश्चन आता बघायला मिळतात आत्ताचा जो पॅटर्न आहे त्यानुसार. तर मग इथे एक क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे की एरर डिटेक्शन सॉरी, त्यानंतर स्पेलिंग एरर्स वरती क्वेश्चन विचारणं एक्सपेक्टेड आहे. तर इंग्लिशचा पार्ट करताना ऍटलिस्ट एवढं बेसिक तर असलंच पाहिजे. हे पॉइंट तुम्हाला स्किप करायचंच नाहीये. एरर डिटेक्शन वरती क्वेश्चन येतात, यामध्ये वेगवेगळे एरर. त्याच्यानंतर नाउन, प्रोनाउन, टेन्सेसचा पार्ट आहे, ऍडजेक्टिव्ह आहेत, तो हे इतर पार्ट करायचा आहे. यातला पण कोणताही पार्ट तुम्हाला स्किप करायचा नाहीये. हा मराठी आणि इंग्लिशचा झाला. त्यानंतर सामान्य ज्ञान, महाराष्ट्राचा इतिहास आणि महाराष्ट्राचा भूगोल यावरती त्यांनी असा सब्जेक्ट ऍड करण्यात आलेला आहे. गणित, बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी. तर आता महाराष्ट्राचा जो भूगोल आहे त्यामध्ये तुम्हाला नद्या, महाराष्ट्र भूगोल करून जाताना सर्वात जास्त नद्या, प्रशासकीय भूगोल कशा प्रकारे आहे, प्रादेशिक भूगोल काय आहे, विशेषतः महाराष्ट्राचं पूर्ण दिलेला आहे. तिथे ऍड करताना तुम्हाला भारताचा मेन्शन नाही आहे. तर तो पार्ट एकदा लक्षात ठेवा की महाराष्ट्राचा इतिहासच विचारलाय, महाराष्ट्राचा भूगोलच आहे पर्टिक्युलर. तर ते क्वेश्चन करणं एक्सपेक्टेड आहे. पण ऍटलिस्ट जरी विचारलं असेल, भरपूरदाच होतं, थोडंफार भारताबद्दल आपल्याला माहित पाहिजे, एकदम थोडंफार. पण महाराष्ट्र विशेषतः दिलेला आहे. तर महाराष्ट्र भूगोलमध्ये नद्या, धरणे, त्यानंतर त्यांच्यामध्ये नद्यांबद्दलची जी उपनद्या आहेत त्यांबद्दल अभ्यास करणं, प्रशासकीय भूगोल, प्रादेशिक भूगोल, अभयारण्य, त्यानंतर जो पर्यटनाचा पार्ट आहे तो कव्हर करून जाणं इम्पॉर्टंट आहे. महाराष्ट्राचा इतिहास करत जाताना हे सर्वात आपण इम्पॉर्टंट पार्ट बोलतो आणि हे तर तुम्हाला स्किप करायचं नाहीये. तर ह्या पॉइंट बद्दल आपण बोलतोय. महाराष्ट्राचा इतिहास करून जाताना महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये समाज सुधारक जे आहेत त्यांनी स्त्रियांबद्दल केलेल्या ज्या चळवळी आहेत त्याबद्दल करून जायचं आहे. जसे की पंडिता रमाबाई आहेत, विठ्ठल रामजी शिंदे आहेत, त्यानंतर गोपाळकृष्ण गोखले यांनी काय काम केलेलं आहे. तसेच इतर समाज सुधारक सुद्धा करायचे आहेत, जसं की शाहू महाराज, लोकमान्य टिळक, त्याच्यानंतर स्वामी दयानंद सरस्वती. या समाजावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. प्रार्थना समाज, आर्य समाज, त्यानंतर ब्राह्मण समाज यांनी केलेलं स्थापना वर्ष या सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. राष्ट्रीय चळवळी महाराष्ट्रातल्या लक्षात ठेवायच्या आहे. त्याच्यानंतर गांधी चळवळीमध्ये कोणत्या कोणत्या घडामोडी झाल्या याबद्दलचा थोडा ऍक्टचा अभ्यास करायचा आहे, जो महाराष्ट्र रिलेटेड असणार आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये वासुदेव बळवंत फडके यांनी केलेल्या तरतुदी आहेत, त्यांनी केलेल्या ज्या चळवळी आहेत त्याबद्दल अभ्यास करणं गरजेचं आहे. महाराष्ट्राच्या इतिहासासाठी तुम्हाला एक पूर्ण कम्प्लीट म्हणजे हा पॉइंट स्किपच करायचा नाही आहे. 11th हिस्ट्रीचा जो स्टेट बोर्ड आहे
हा पार्ट तुम्हाला कव्हर करायचा आहे. तसेच जे हिस्ट्रीसाठी जे बुक आहेत महाराष्ट्राच्या घडामोडीवर वरती ते पूर्ण तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत. नंतरचा जो पार्ट आहे गणित आणि बुद्धिमत्ता, त्याच्यामध्ये दोन्ही पार्ट दिलेले आहेत. गणित बुद्धिमत्तामध्ये जो पार्ट करताना सरळ व्याज, चक्रवाढ व्याज कशा प्रकारे आहे, संख्या, अपूर्णांक, हा पॉईंट आता आपण लिहून न देते तर आपण एकदा जस्ट डिस्कस करत आहोत. त्यानंतर जो इतर पार्ट असणार आहे काम, काळ, वेग, हा पॉईंट करायचा आहे. तुम्ही तुमच्या नोट्स मध्ये तशा प्रकारे डिटेक्ट करू शकणार आहात. काम, काळ, वेग. त्याच्यानंतर जेव्हा बुद्धिमत्ता चाचणीकडे जातो, नाते संबंध, वयवारीचा पार्ट आहे तुम्हाला मॅथ्स मध्ये तो कव्हर करायचा आहे. तर यामध्ये हे पार्ट करायचं आहे. त्यानंतर सिलॉजिझम्स वरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात. सो बुद्धिमत्ता चाचणीमध्ये हा करायचा आहे. नंबर सिरीज आहे, अल्फाबेटिकल सिरीज आहे, त्यानंतर आकृत्यांची संख्या मोजणे, तर यावरती प्रश्न एक्सपेक्टेड आहे. जसा एमपीएससीचा पॅटर्न आहे आतापर्यंत विचारले तर ते क्वेश्चन तुम्ही करून जाणं हा एक्सपेक्टेड पार्ट आहे. सॉरी. त्यानंतर चालू घडामोडीमध्ये तुम्हाला नियुक्ती करायच्या आहेत. नियुक्ती, पुरस्कार, चालू घडामोडीचा पार्ट करत जाताना नियुक्ती, त्याच्यानंतर पहिल्या ज्या घडामोडी आहेत त्या करायच्या आहेत. आता महाराष्ट्रावरती जास्त भर दिला त्यामुळे महाराष्ट्राच्या घडामोडी करून जाणं हे एक्सपेक्टेड आहे. महाराष्ट्र घडामोडी या तुम्हाला स्किप करायच्या नाही आहेत. त्यानंतर आंतरराष्ट्रीय घडामोडी तुम्हाला करायच्या आहे. आंतरराष्ट्रीयचा पार्ट करायचा आहे. नेक्स्ट तुमचा जो पार्ट असणार आहे, तसेच आता जेव्हा आपण डिजिटलायझेशन झालेलं आहे, ई सेवा कुठे सुरू झालेली आहे, कोणतंही पहिलं जसं की ई डिजिटलायझेशन झालेलं, सुप्रीम कोर्ट मध्ये आता ई डिजिटलायझेशन झालेलं पहिलं राज्य कोणतं आहे, ई सेवा केंद्र चालू केलेलं पहिलं राज्य कोणतं आहे, किंवा पूर्णपणे इलेक्ट्रिक बेस आहे एखादं, तर त्या रिलेटेडच्या घडामोडी आहेत त्या पूर्ण बघायच्या आहेत. त्यानंतर संरक्षणाचा जो पार्ट आहे तो करून जाणे इम्पॉर्टंट आहे. ऍटलिस्ट तुमच्याकडे 7 महिन्याचं तरी 6 ते 7 महिन्याचं करंट, ऍटलिस्ट एवढं तरी मंथचं करंट करणं इम्पॉर्टंट आहे. आणि त्या पुढे जर तुम्ही जात असाल, एवढा पार्ट तुमचा जर कव्हर करून सॉरी होत असेल तर 1 वर्षाचं करंट करायचं आहे. पण मिनिमम ऍटलिस्ट 6 ते 7 महिन्याचं करंट एक्झाम साठी करून जाणं एक्सपेक्टेड आहे. तर नेक्स्ट जो पार्ट आहे त्याबद्दल आपण बघूया, की जो आहे शासनाशी संबंधित निवडक कायदे. तर आता माहिती अधिकार अधिनियम 2005 याच्यावरती 4 ते 5 प्रश्न विचारणं एक्सपेक्टेड आहे. त्यानंतर लोकसेवा हक्क अधिनियम आहे जे 2001 चा आहे त्या रिलेटेड. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015. तर याबद्दलचे जे सोर्सेस तुम्हाला जर अवेलेबल होत नसतील तर तुम्हाला नेटवरती सुद्धा जो ऍक्च्युअल ऍक्ट आहे त्यामधून पण तुम्ही घेऊ शकता की लागू कधी झाला, संक्षिप्त काय आहे, व्याख्या किती आहेत, किती कलम आहेत, त्यानंतरच्या ज्या तरतुदी आहेत कशा प्रकारे केलेल्या आहेत, तर त्याद्वारे सुद्धा तुम्ही सोर्सेस घेऊ शकणार आहात. त्यानंतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन व शासकीय कर्तव्य पार पडताना होणारा विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 करून जायचा आहे. नंतर आयोगाबद्दल शासनाचे विधिविषयक कामकाज चालवण्यासाठीची नियमावली आहे 1984 ची. तर याबद्दल या नियमावलीबद्दलच्या मेन इम्पॉर्टंट तरतुदी आहेत त्या शासन निर्णयान्वये ज्या आहेत त्या आपल्याला करून जाणं गरजेचं आहे. राज्य महिला आयोग आणि राष्ट्रीय महिला आयोग सुद्धा त्यासोबतच तुम्हाला करून जायचं. त्यासाठीच्या 1994च्या ज्या तरतुदी आहेत त्या करायच्या आहे. पहिले आता सध्या रिसेंट मध्ये कोण आहे, सुशीबेन शहा वगैरे इतर ज्या तरतुदी आहेत, करंट बेस ज्या तरतुदी आहेत त्यांच्याबद्दलच्या तरतुदी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्यानंतर मानवी हक्क आयोग आणि त्याच्यामध्ये आता 2 करायचे आहे, राष्ट्रीय मानवी हक्क आयोग आणि राज्य मानवी हक्क आयोग, हे दोन्ही करणं इम्पॉर्टंट आहे. राज्य बाल हक्क संरक्षण आयोग आहे त्यामध्ये किती दिवसाच्या आत बालकाच्या जे आहे पीडित आहे त्याला किती दिवसाअंतर्गत न्याय मिळवून दिला जातो. त्यानंतर पॉक्सोच्या ज्या तरतुदी आहेत त्या करणं गरजेचं आहे. तर हा पार्ट जो आहे पेपर 1 चा इथपर्यंत तुमचा संपत आहे. यामध्ये आता 6, 7, 8 पासून आणि हे पहिले 2-3 पार्ट जे आहे तो 5वा पार्ट जो आहे तो इझी कव्हर केलेला आहे. थोडा याच्यामध्ये जीएस ऍड केलाय पण मध्ये तुम्हाला जॉग्राफी आणि हिस्ट्री त्यामध्ये पण महाराष्ट्राचा
विचारलेला आहे स्पेसिफिक सिलेबस मध्ये, त्यामुळे महाराष्ट्राचं करून जाणं एक्सपेक्टेड आहे. तर हा पार्ट इथे कव्हर होतो. पेपर 2 कडे आपण जेव्हा वळतोय किंवा तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही त्याचे कमेंट्स मध्ये सुद्धा मेन्शन करा. कमेंट्स मी तुमचे रीड करत आहे. मी कमेंट्स मध्ये सुद्धा तुम्हाला रिप्लाय करायचा नक्कीच प्रयत्न करेन. त्यानंतर भारताच्या संविधानाचा जो पार्ट आहे त्यामध्ये तुम्हाला मेन इम्पॉर्टंट तरतुदी करणं गरजेचं आहे. संसद आणि विधानमंडळ तुम्हाला विशेषतः विचारलेलं आहे. संसद व विधानमंडळ कामकाज आणि विविध समित्या समित्यांचा पाठ करून जाणं आणि शिक्षणा संबंधित कलमे. आता शिक्षणा संबंधित जे कलम आहेत 1 ते 51 तर करायचेच आहेत. त्यानंतर शिक्षणा रिलेटेड ज्या तरतुदी आहेत आपल्या संविधानाच्या जे टोटल कलम आहेत आपल्याकडे 395 आणि आता प्लस काय झालेले 465 प्लस सब कलम वगैरे मिळून झालेली आहेत. तर या कलमांची तरतुदी करायचं आहे. संसदेचं जे जेवढं पण आहे राष्ट्रपती राज्यपाल त्याबद्दलच्या तरतुदी करणं गरजेचं आहे. विधानमंडळ आणि संसद या दोघांबद्दलच्या तरतुदी ऍटलिस्ट तुम्हाला करून जाणं गरजेचं आहे. त्यानंतर सुप्रीम कोर्टच्या तरतुदी, हायकोर्ट बद्दल कामकाज, इतर या सर्व गोष्टी आणि समित्यांबद्दल तुम्हाला व्यवस्थित इथे मेन्शन केलंय सिलेबस मध्ये. तर समित्या करून जाणं इम्पॉर्टंट आहे. आता हे जे कायदे आहेत याबद्दलचे जे सोर्सेस आहेत ते तुम्हाला एका बुक मध्ये बुकली सीडीपीच्या बुक्स मध्ये सुद्धा तुम्हाला अवेलेबल होऊन जातील. किंवा जर तुम्हाला या तरतुदी मिळत नसतील या नियमावली तर ऑलरेडी सर्व गव्हर्नमेंटच्या सेवेमध्ये आहे. तर त्यानुसार तुम्हाला तर हे माहीतच आहे की तुम्ही जी आर जे आहे त्या नियमाच्या तरतुदी जरी पीडीएफ डाउनलोड केला आणि त्यानंतरचा जो इम्पॉर्टंट फॅक्ट आहे तो तुमचा एक ऑथेंटिक स्टडी होणार आहे. जे इतर रेफरन्सेस रीड करण्याऐवजी एकदाच तुम्ही रीड केली आणि ही एकदा बुकलिस्ट जो इम्पॉर्टंट पार्ट आहे तो हायलाइट करून जर कव्हर केला तर तुमचा हा जो पार्ट आहे पेपर 2 चा तो सगळ्यात बेस्ट इथे कव्हर होणार आहे इतर कोणत्याही बुकलिस्ट पेक्षा. कारण की ही जी नियमावली आहे त्यामधील ज्या महत्वाच्या ज्या तरतुदी आहेत त्या तुम्हाला हायलाइट करायच्या आहेत आणि त्यानुसार क्वेश्चन पेपर जास्तीत जास्त सॉल्व्ह करायचे आहे. आता महिला व बाल विकास विभागांतर्गत अंमलबजावणी करण्यात येत असलेले कायदे आणि योजना. आता जसं की अंगणवाडी सुपरवायझर आहे त्याबद्दल काही तरतुदी आहेत. त्यामध्ये त्यांच्यासाठी केलेल्या योजना आहेत. मग बालकांसाठी केलेल्या योजना आहेत. नंतर राज्य बाल हक्क संरक्षण आयोग कशा प्रकारे काम करत आहे या रिलेटेडचा अभ्यास करून जायचा आहे. त्यानंतर कायद्यामध्ये तुम्हाला पॉक्सो करायचा आहे, पीसीपीएनडीटी करायचा आहे, गर्भपात निरोधक वाला जो पार्ट आहे तो करायचा आहे, गर्भपातचा कायदा. त्याच्यानंतर पॉक्सो, पीसीपीएनडीटी हे सर्वात इम्पॉर्टंट करून जाणं इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर तुम्हाला जो कायदा करायचा आहे हुंडा प्रतिबंधक, त्यानंतर कौटुंबिक हिंसाचार हे कायदे तुम्हाला व्यवस्थित करून जायचे आहे. नेक्स्ट महाराष्ट्र राज्य बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2018चा जो पार्ट आहे तो सुद्धा करायचा आहे. इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस अँड स्कीम ज्या आयसीडीएस स्कीम आहे त्या तुम्हाला जे आपलं गव्हर्नमेंटचं बुकलेट येतं त्यामध्ये सुद्धा इझिली व्यवस्थित ऑथेंटिक सोर्स अवेलेबल होणार आहे. जे इतर सोर्सेस आता तुम्हाला आहेतच जे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, परंतु ऑथेंटिक सोर्स जर तुम्ही फाइंड आउट करताय तर योजनाचं बुकलेट येतं त्या बुकलेट मध्ये तुम्हाला सुद्धा सगळ्या स्कीम्स अवेलेबल होतील आणि हा पार्ट सुद्धा तुमच्या इथे कव्हर करून घेतला जाईल. हे जे कायदे आहेत कायद्यांच्या पार्ट मध्ये त्यांनी व्यवस्थित मेन्शन नाही केलं की कोणता पार्ट, पण तुम्हाला ऍटलीस्ट पॉक्सो, पीसीपीएनडीटी, हुंडा प्रतिबंध, कौटुंबिक हिंसाचार त्या रिलेटेड 2 कायदे आहेत ते पुन्हा तुम्हाला व्यवस्थित करून जाणं अपेक्षित आहे. तर या रिलेटेडच हे अपडेट होतं. आणि जर फॉर्म भरला नसेल तर लवकरच फॉर्म भरून घ्या. अजून काही डाऊट असेल तर तुम्ही तसे कमेंट्स मध्ये सुद्धा मेन्शन करू शकता. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक सुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.